नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. या सेशन मध्ये आपण समजून घेऊयात गोदावरी नदी प्रणाली. सर्वात पहिले आपण मॅपिंगद्वारे गोदावरी नदी प्रणाली समजून घेऊयात आणि यानंतर त्याच्या आधारावरती 10 प्रश्न सोडवूयात. सो हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत करा, तुम्हाला गोदावरी नदी प्रणाली एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल जर तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत पाहिलं तर. जास्त वेळ घेत नाही तुमचा. टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण डिस्कस करूया काही महत्वाचे पॉइंट्स. सर्वात महत्वाचा मुद्दा की आपण जर कंबाईनचा अभ्यास करत असाल, येत्या 30 एप्रिल साठी जर तुम्ही टार्गेट ठेवलं असेल तर तुमच्या सर्वांसाठी आपण 1 फेब्रुवारीला सुरू केलेली आहे प्रिलिम ओरिएंटेड एक महत्वाची लाईव्ह बॅच. या लाईव्ह बॅच मध्ये जर तुम्ही अजून ऍडमिशन घेतलं नसेल तर मी तुम्हाला हायली रेकमेंड करेल ही बॅच, कारण या बॅच मध्ये आपण अतिशय डिटेल मध्ये गोष्टी पाहतोय. बघा, या बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुम्ही टेक्स्टबुक सुपर कोचिंगचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. या ऍप्लिकेशन मध्ये कंबाईंड ग्रुप बी ग्रुप सी ची बॅच सिलेक्ट करा आणि बॅच मध्ये ऍडमिशन घेण्यासाठी अप्लाय कुपनचा ऑप्शन येईल. या अप्लाय कुपन वरती तुम्ही अनिकेत हा कॅपिटल मध्ये कोड यूज जर केला तर तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. सो तुम्ही आजच्या आज प्रवेश घेऊ शकता. हायली रिकमेंडेड ही बॅच आहे. पुढे जाऊयात. बघा, मॅपिंगद्वारे आपल्याला गोदावरी नदी प्रणाली क्लिअर करायची आहे. आता तुम्ही या अगोदर गोदावरीवरती बरेचसे टॉपिक वाचले असतील किंवा ही नदी प्रणाली तुम्ही सेल्फ स्टडीने केली असेल, इतर लेक्चर मध्ये केली असेल. सो तुम्ही एकदम ओपन माइंडने हे लेक्चर करा. या लेक्चर नंतर तुम्हाला गोदावरी नदी प्रणाली एकदम क्लिअर होऊन जाईल, एवढं मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही हे लेक्चर सिरियसली केलं तर. आता जर आपण महाराष्ट्राचा नकाशा पाहिला, महाराष्ट्राच्या नकाशामध्ये गोदावरी नदीचा सर्वात पहिले उगम पाहणं गरजेचं आहे. काही बेसिक पॉइंट मी तुम्हाला सांगून देतो. हे बेसिक पॉइंट पहिले समजून घ्या आणि बेसिक पॉइंट क्लिअर झाल्यानंतर आपण आपल्या मॅपिंग कडे जाऊयात. बघा, गोदावरीचा उगम जसं तुम्हाला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर नावाचा एक तालुका आहे. या त्र्यंबकेश्वर मध्ये तुम्हाला या गोदावरीचा उगम पाहायला मिळतो. त्र्यंबकेश्वर मध्ये उगम झाल्यानंतर ही नदी काही जिल्ह्यांमधून वाहते. आता हे कोणकोणते जिल्हे आहेत म्हणजे गोदावरीचं राजकीय क्षेत्र कोणतं आहे हे सर्वात पहिलं समजून घेणं गरजेचं आहे. सो नदी जी मुख्य गोदावरी नदी आहे, ही मुख्य गोदावरी नदी जर तुम्हाला सांगायचं झालं तर महाराष्ट्राच्या 8 जिल्ह्यांमधून वाहते. हे 8 जिल्हे कोणते आहेत ते थोडं समजून घेऊयात. बघा, ही जी लाईन ड्रॉ केलेली आहे, ही जी लाल रेषा तुम्हाला दिसते आहे, ही लाल रेषा आहे आपल्या गोदावरीची राजकीय क्षेत्र सांगणारी किंवा मुख्य गोदावरी नदी किती जिल्ह्यांमधून जाते हे सांगणारी. आता एक एक करून आपण काय करूया, जिल्हे नोट डाऊन करायला सुरुवात करूयात. सर्वात पहिला ज्या ठिकाणी उगम पावते तो नाशिक जिल्हा. गोदावरी नदी नाशिक मध्ये उगम पावते तर नाशिक तर येणारच आहे. नाशिक नंतर तुम्हाला इथं अहमदनगर पाहायला मिळतं, नगर आहे. नगरच्या वरतीच तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज नगर दिसेल. बर, 3 जिल्हे झाले आतापर्यंत. नाशिक झाला, नगर झाला, छत्रपती संभाजी महाराज नगर झालं. जर नगरच्या बाजूला पाहिलं, बघा 2 जिल्हे कन्फ्युज करतील. नगरच्या बाजूला पाहिलं तर हा आहे बीड, आणि जर त्याच्या वरती पाहिला छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या बाजूला पाहिलं तर हा आहे जालना. तर बीड आणि जालन्याच्या सीमेवरून तुम्हाला ही नदी जाताना दिसते. नाशिक, नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, बीड, जालना. पुढे गेल्यानंतर तुम्हाला परभणी पण पाहायला मिळत आहे. परभणी आहे, इथं आहे नांदेड. बरं, एवढेच आहेत का तर नाही. इथून नांदेडच्या इथं धर्माबाद एक ठिकाण आहे. धर्माबाद पासून ही नदी महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश करते आणि पुढे जाऊन तुम्हाला या ठिकाणी म्हणजे गडचिरोली मध्ये परत एकदा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करताना दिसते. सो लक्षात ठेवा, टोटल 8 जिल्हे. हे 8 जिल्हे कोणकोणते लक्षात ठेवायचे या साईडला एकदा नोट डाऊन करतो. सो तुम्हाला पण ते जिल्हे एकदम क्लिअर होऊन जातील. बघा, सर्वात पहिला उगम जिथं पावतो तो नाशिक जिल्हा. नाशिक नंतर आपण पाहिला अहमदनगर. नंतर म्हणजे हा पहिला झाला, हा दुसरा झाला, तिसरा आपण पाहतो छत्रपती संभाजी महाराज नगर. यानंतर आपण पुढे पाहिले 2 जिल्हे जे कन्फ्युज करू शकतात. एक आहे बीड, एक आहे जालना. बीड जालना झाल्यानंतर एक पाहिला आपण परभणी. परभणी झाल्यानंतर एक पाहिला आपण कोणता, नांदेड. नांदेड नंतर शेवटी पाहिला आपण गडचिरोली. किती झाले,
1 2 3 4 5 6 7 आणि 8 टोटल 8 जिल्ह्यांमधून आपली मुख्य गोदावरी नदी वाहते, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे तर झालं राजकीय क्षेत्र, हे तर झाले बेसिक पॉइंट. उगम कुठं आहे? नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वर मध्ये 8 जिल्ह्यांमध्ये ही नदी वाहते. गोदावरी नदी महाराष्ट्रामध्ये परत प्रवेश करते. तुम्हाला प्रश्न विचारता आयोग की कोणकोणत्या नद्या महाराष्ट्रामध्ये परत प्रवेश करतात, तर मेजरली आपण लक्षात ठेवा 3 नद्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बाकी पण असू शकतात, पण एक्झामच्या दृष्टीने जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये परत प्रवेश करणाऱ्या म्हणजेच अगोदर महाराष्ट्रामध्ये वाहतात, महाराष्ट्राच्या बाहेर जातात आणि परत महाराष्ट्रामध्ये येतात, अशा 3 नद्या आपण जनरल लक्षात ठेवतो. एक आहे तापी, एक आहे गोदावरी आणि एक आहे आपली मांजरा. या 3 नद्या महाराष्ट्रामध्ये परत प्रवेश करतात. या 3 नद्यांची नावं लक्षात ठेवा. आता पुढे जाऊयात. एक बेसिक पॉइंट अजून सांगून देतो, म्हणजे तुमचं ते पण कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल, मॅपिंग करायला आपण मोकळं होऊन जाईल. बघा, आपण जर बेसिक एक मुद्दा पाहिला तर मुद्दा असा आहे की सर लांबी किती आहे, तर गोदावरीची जर लांबी पाहिली, बघा गोदावरी फक्त महाराष्ट्रामध्ये वाहत नाही, लक्षात ठेवा महाराष्ट्राबरोबर तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये पण वाहते. टोटल लांबी जर विचार केली तर तुम्हाला 1465 किलोमीटर एवढी लक्षात ठेवायची आहे. काही ठिकाणी 1450 किलोमीटरचा पण रेफरन्स आहे. सो तुम्ही दोन्ही लक्षात ठेवू शकता. फक्त परीक्षेमध्ये जर याच्या जवळ 1450 आलं किंवा 1465 आलं तर उत्तर बरोबरच राहील. पण ही तर टोटल भारतामधली लांबी झाली. जर मी महाराष्ट्राचा विचार केला तर 668 किलोमीटर एवढी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते. गोदावरीची लांबी आहे. झालं. गोदावरीची टोटल लांबी आहे 1465 किलोमीटर, 668 ही महाराष्ट्रामध्ये वाहते. आता पुढे जाऊयात. पुढचा एक पॉइंट डिस्कस करायचा आपल्याला, तो पॉइंट खूप इंटरेस्टिंग आहे. बाकी बघा, महाराष्ट्रानंतर तेलंगणा, तेलंगणा नंतर ते आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश नंतर तुम्हाला ती बंगालच्या उपसागराला मिळताना पाहायला मिळते. आता आपण थोडं गोदावरीच्या नदी संदर्भात किंवा जी मुख्य गोदावरी नदी आहे या गोदावरीच्या काही उपनद्या डिस्कस करूयात. उपनद्यांनंतर त्यावरती धरणं डिस्कस करू, म्हणजे गोदावरी नदी एकदम आपल्याला क्लिअर होऊन जाईल. बघा, गोदावरीचा जर आपण उगम पाहिला तर हा उगम मी आता सांगितला तुम्हाला त्र्यंबकेश्वर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सो आपण एक काम करूया, या ठिकाणी त्र्यंबकेश्वर एक ठिकाण ड्रॉ करून ठेवूयात, म्हणजे आपल्याला नंतर सोपं जाईल. त्र्यंबकेश्वर हे तुम्हाला दिसतंय का क्लिअर? मला एकदा चेक करू द्या. एकदम क्लिअर आहे. त्र्यंबकेश्वर मध्ये उगम आहे. उगम झाल्यानंतर नदीला आपण वाहत इकडे आणूया. बघा, आता जिल्हे नाही ड्रॉ करत, आपल्याला फक्त एक स्ट्रक्चर समजून घ्यायचं आहे. ही या पद्धतीने नदी आपल्या महाराष्ट्राच्या एरियामधून फॉर एक्झाम्पल वाहते. आता गोदावरी नदी ही या साईडला चालली आहे, बरोबर. इकडं तोंड आहे नदीचं, म्हणजे वरची जी बाजू आहे ती लेफ्ट हँड साईड आहे. सो ज्या नद्या वरती असतील त्या डाव्या बाजूच्या उपनद्या असतील आणि ज्या नद्या या साईडला आहेत, बरोबर. आता नदी जर इकडे तोंड करून थांबलेली असेल तर ही जी बाजू येईल नदीची, बघा, तर ही असेल उजवी बाजू म्हणजे राईट साईड, आणि ही असेल डावी बाजू. अतिशय सिंपल मुद्दा. आता इथं जर मी काही उपनद्या सांगितल्या तर या डाव्या बाजूच्या असतील, या साईडला जर काही सांगितल्या तर या उजव्या बाजूच्या असतील. पहिल्या डाव्या बाजूच्या सांगतो, नंतर उजव्या बाजूकडे येऊया आपण, चालेल? पहिले काय करूयात, डाव्या बाजूच्या पाहूयात, नंतर आपण उजव्या बाजूकडे येऊयात. आता डाव्या बाजूच्या उपनद्या म्हणजे कोणत्या? वरच्या बाजूच्या उत्तरेच्या आपण पाहणार आहोत. तर या उपनद्या कोणकोणत्या आहेत तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष देऊन समजून घ्याल. बघा, लक्ष द्या. आता डाव्या बाजूला मी तुम्हाला एक नदी सांगतो. या ठिकाणी ही नदी आहे कादवा. कोणती नदी आहे? ही नदी आहे कादवा. यानंतर कादवा झाल्यानंतर तुम्हाला एक नदी पाहायला मिळते, ही नदी आहे शिवना. शिवना नदी झाल्यानंतर तुम्हाला इथे एक नदी पाहायला मिळते, ही नदी आहे खाम. यानंतर इकडून एक अशी नदी येते, मोठी नदी आहे, या साईडला पाहायला मिळते, ही नदी आहे दक्षिण पूर्णा. बघा, पूर्णा पण काही वेळेस येतं परीक्षेमध्ये, आयोगाने पूर्णा गोदावरीला उपनदी दिलेली आहे, बरोबर, काही वेळेस. सो थोडं लक्ष ठेवायचं आपल्याला की दक्षिण पूर्णा हे तर ओरिजिनल नाव आहे, हे आलं तर बरोबरच ठरायला पाहिजे. पण जर नाही आलं, फक्त पूर्ण आलं तरी काही वेळेस आपल्याला ते व्यवस्थित मानावं लागेल. आता दक्षिण पूर्णा नंतर आपण एक काम करूयात, इथं एक बॉर्डर सेट करून घेऊया, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर कुठं प्रवेश करेल. इथं फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश तुम्हाला पाहायला मिळतो नांदेडच्या धर्माबाद जवळ. तर एक लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे. ह्या झाल्या डाव्या बाजूच्या उपनद्या. आता आपण एक काम करू,
उजव्या बाजूच्या काही रफली, म्हणजे मी तुम्हाला एक्झॅक्टली नाही सांगत ते त्यांचं मार्किंग वगैरे, जस्ट मी तुम्हाला डावी बाजू आणि उजवी बाजू सांगतोय. तर एक नदी लक्षात ठेवायची आपल्याला, ही नदी आहे दारणा. दारणा नंतर एक नदी आपण लक्षात ठेवतो, ही आहे प्रवरा. प्रवरा झाल्यानंतर तुम्हाला एक नदी लक्षात ठेवायची आहे, ही नदी आहे सिंदफणा. आणि सिंदफणा झाल्यानंतर एक अतिशय महत्वाची नदी, ही नदी बघा कशी जाते, अशी या ठिकाणी वाहते, महाराष्ट्राच्या बाहेर प्रवेश करते आणि परत महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये येऊन ही नदी गोदावरीला मिळते. अतिशय महत्वाची नदी आहे लातूर, जिच्या किनाऱ्यावरती आहे अशी मांजरा. ही पण तुम्हाला उजव्या बाजूची उपनदी पाहायला मिळते. आता ह्या तर रफली मी तुम्हाला आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा काही भाग मराठवाड्याचा आहे या रिजन मधल्या मी तुम्हाला गोदावरीच्या महत्वाच्या उपनद्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. यानंतर अशाच उपनद्या तुम्हाला विदर्भामध्ये पण पाहायला मिळतात, तिथं वर्धा वैनगंगा खोरं आहे, ते पण डिस्कस करायचं. एकदा पाहून घ्या. डाव्या बाजूला कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा. उजव्या बाजूला दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा. आता या उपनद्यांच्या देखील काही सहाय्यक नद्या आहेत किंवा यांच्या पण आपण म्हणूया एक प्रकारच्या उपनद्या आहेत. या थोड्या प्रमाणामध्ये मी सांगून देतो, जर लक्षात राहिले तर ठेवू शकता, नाही तर काही जास्त लोड घेऊ नका. बघा, दक्षिण पूर्णा नावाची एक नदी आहे. दक्षिण पूर्णाच्या देखील काही उपनद्या आहेत. फॉर एक्झाम्पल एक नदी आहे केरणा. तुम्हाला अजून काही उपनद्या पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल एक नदी आहे दूधना, सुखना. रफली मार्क करतोय, व्यवस्थित फक्त लक्षात ठेवाल. सो केरणा, दूधना, सुखना, इथं गिरजा पण आहे. सो केरणा, गिरजा, सुखना, दूधना ज्या रेड कलर मध्ये आहेत, त्या पुढच्या नद्या दुसऱ्या लेअर मधल्या सांगितल्या, ज्या गोदावरीच्या उपनद्यांच्या पण सहाय्यक नद्या आहेत किंवा उपनद्या आहेत. या व्यतिरिक्त प्रवराची एक उपनदी आहे, मुळा नाव आहे तिचं. सिंदफणाची एक उपनदी आहे, बिंदुसरा नाव आहे. बिंदुसरा ही नदी महत्वाची आहे, कारण या नदीवरती बीड शहर वसलेलं आहे. सो बिंदुसरा हे पण नाव आपल्यासाठी गरजेचं आहे. मांजराच्या पण दोन उपनद्या आहेत या साईडला, एक आहे तावरजा आणि एक आहे तेरणा. आणि या साईडला दोन आहेत, एक नाव पाहायला मिळतं ते आहे मन्याड आणि एक आहे लेंडी. सो लक्षात ठेवा, एवढ्या बेसिक, म्हणजे याच्या पुढे काही लक्षात ठेवलं नाही तरी चालेल. तसं तर इथे एक तुम्हाला आसना नावाची नदी पण पाहायला मिळते, पण काही आवश्यकता नाहीये. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी काम होऊ शकतं. बघा काय केलं, सर्वात पहिले समजून घेतलं गोदावरीचं राजकीय क्षेत्र काय आहे. गोदावरीचं राजकीय क्षेत्र काय समजलं आपल्याला. सर, गोदावरीचं राजकीय क्षेत्रामध्ये गोदावरी किती जिल्ह्यांमधनं वाहते, तर 8 जिल्ह्यांमधनं वाहते. कोणकोणते 8 जिल्हे सांगता येतील सर्वांना? बघा माझ्या बरोबर ट्राय करा. उगम पावणारा नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, नांदेड आणि इकडं असलेला कोणता, गडचिरोली. हे 8 जिल्हे, 1465 किलोमीटर टोटल लांबी, 668 महाराष्ट्रामध्ये. डाव्या बाजूच्या 4 महत्वाच्या उपनद्या सांगितल्या, कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा. उजव्या बाजूला 4 सांगितल्या, दारणा, प्रवरा, सिंदफणा आणि मांजरा. या पुढे गेलो आपण, या उपनद्यांच्या पण काही सहाय्यक नद्या किंवा उपनद्या पाहिल्या. जसं की दक्षिण पूर्णाच्या 4 पाहिल्या, केरणा, गिरजा, दूधना, सुखना. यानंतर मांजराच्या 4 पाहिल्या, तावरजा, तेरणा, लेंडी आणि मन्याड. सिंदफणाची उपनदी पाहिली बिंदुसरा आणि प्रवराची उपनदी पाहिली मुळा. तर एवढं या रिजन मधलं तुम्हाला क्षेत्र पाहायला मिळतं. सेम स्ट्रक्चर आपण विदर्भामध्ये पण शिकायचंय बरं का. जे सेम स्ट्रक्चर आहे ते सेम स्ट्रक्चर आपल्याला विदर्भामध्ये पण शिकायचं आहे. पण पहिले हे समजून घ्या. आता या भागामध्ये असणारी मी तुम्हाला धरणे सांगतो, गोदावरीवरती असणारी धरणे. आता सुरुवात आपण मुख्य गोदावरीपासूनच करूया, म्हणजे सोपं जाईल आपल्याला. तर बघा, गोदावरीवरती कोणकोणती धरणं आहेत. सर्वात पहिलं नाशिकमध्ये असणारं एक धरण लक्षात ठेवायचं आहे. रफली मार्क करतो, एक्झॅक्टली तिथंच असेल असं काही नाहीये, फक्त त्याच्या मागे म्हणजे कन्सेप्ट समजून घ्या. ते धरण आहे गंगापूर. मातीचं धरण तुम्ही ऐकलं असेल, परीक्षेमध्ये पण येतं गंगापूर धरण. त्यानंतर तुम्हाला इथे एक धरण पाहायला मिळतं, नाव आहे जायकवाडी. जायकवाडी नंतर तुम्ही जर या साईडला आला आपल्या नांदेड साईडला, तर रफली मार्क करतोय बघा, फक्त नावं समजून घ्याल. एक नाव आहे विष्णुपुरी
विष्णुपुरी आणि एक नाव आहे बाभळी. मुख्य गोदावरीवरती सर तुम्ही 4 धरणं सांगितली, गंगापूर, जायकवाडी, विष्णुपुरी, बाभळी, ही 4 धरणं तुम्हाला इथे दिसत असतील. आता कादवा नदी जी आहे या कादवावरती पण 3 धरणं सांगतो, समजून घ्यायची व्यवस्थित. एक तर आहे पालखेड, एक नाव तुम्हाला पाहायला मिळतं, हे नाव काय आहे? पालखेड नंतर एक आहे करंजवन आणि एक नाव तुम्हाला इथं पाहायला मिळतं, हे नाव आहे नांदूर मधमेश्वर. नांदूर मधमेश्वर. बघा खूप सोपी नाव आहेत, पालखेड, करंजवन, नांदूर मधमेश्वर. ही तुम्हाला कादवा नदीवरती असणारे धरणे पाहायला मिळतात. जर मी शिवनावरती आलो, इथं शिवना नदीवरती एक धरण पाहिलं तर इथं अंबाडी नावाचं एक धरण पाहायला मिळतं. अंबाडी नावाचं धरण पाहायला मिळतं. दक्षिण पूर्णावरती आला तर 2 धरणं आहेत बघा, एक आहे येलदरी आणि दुसरं धरण तुम्हाला पाहायला मिळतं ते आहे सिद्धेश्वर. येलदरी आणि सिद्धेश्वर ही 2 धरणं तुम्हाला दक्षिण पूर्णा या नदीवरती पाहायला मिळतात. या व्यतिरिक्त आता इथं आलो प्रवरावरती, तुम्हाला एक धरण महत्वाचं पाहायला मिळतं भंडारदरा. सिंदफणावरती तुम्हाला एक धरण पाहायला मिळतं ज्याचं नाव आहे माजलगाव. या पद्धतीने तुम्ही एवढी जरी धरणं लक्षात ठेवली, एवढे जरी डॅम्स लक्षात ठेवले तरी काम होऊन जाईल. बघा काय अवघड आहे का? सर्वांनी फक्त एकदा समजून घ्या. मॅपिंग मध्ये मी काय सांगितले, सर्वात पहिले तर आपण काय केलं, मुख्य गोदावरी नदी ड्रॉ केलेली आहे. गोदावरी नंतर आपण गोदावरीच्या उपनद्या पाहिल्या, जसं की डाव्या बाजूला कादवा, शिवना, खाम, दक्षिण पूर्णा. यानंतर उजव्या बाजूला दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा. जर आपण विचार केला डाव्या बाजूच्या उपनद्यांचा तर यांच्या दक्षिण पूर्णाच्या परत 4 उपनद्या सांगितल्या, केरणा, गिरजा, दुधना, सुकना. आणि इकडे आलो तर प्रवराची मुळा आहे, सिंदफणाची बिंदुसरा, मांजराची तावरजा, तेरणा, मण्याड आणि लेंडी. आता या व्यतिरिक्त आपण धरणांकडे आलो तर धरणे पण खूप सोपी आहेत. सर्वात पहिले सुरुवात केली आपण मुख्य गोदावरी पासून. मुख्य गोदावरीवरती 4 धरणं कोणकोणती बघा, न पाहता सांगता आली पाहिजेत. गंगापूर, जायकवाडी, विष्णुपुरी आणि बाभळी ही मुख्य गोदावरीवरती असणारी 4 धरणं. यानंतर आपण कादवा नदीकडे गेलो, कादवावरती 3 नावं पाहिली, एक पाहिलं पालखेड, एक पाहिलं करंजवन, एक पाहिलं नांदूर मधमेश्वर. शिवनावरती आपण अंबाडी धरण पाहिलं आणि दक्षिण पूर्णावरती आपण 2 धरणं पाहिली, याचं नाव काय होतं? या धरणांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं येलदरी आणि सिद्धेश्वर. आपण आलो या साईडला प्रवरा नदीकडे, प्रवराकडे आपण भंडारदरा पाहिलेला आहे, माजलगाव धरण, सिंदफणा, तर ही नावं आपण आता शिकलेलो आहे. एवढं स्ट्रक्चर समजून घ्या व्यवस्थित, पुढे जाऊयात. बघा हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे, यामध्ये हे सगळं डिस्कस केलेलं आहे गोदावरीची. बघा इथं करंजवन आहे, पालखेड आहे, नांदूर मधमेश्वर आहे, बरोबर. आता जी धरणं पाहिली ना ती तुम्हाला एकदा हायलाइट करून सांगतो बघा, करंजवन, पालखेड आणि नांदूर मधमेश्वर. नदी कोणती? तर कादवा. जर आपण गोदावरीचा विचार केला तर गंगापूर, जायकवाडी, इथाला विष्णुपुरी आणि बाभळी पण नोट डाऊन करा. अंबाडी म्हटलं तर शिवना, येलदरी आणि सिद्धेश्वर पाहिलं तर दक्षिण पूर्णा. भंडारदरा म्हटलं तर प्रवरा, जर सिंदफणा म्हटलं तर माजलगाव. तर ही धरणं आपण पाहिली. मांजरावरती महाराष्ट्राच्या बाहेर निजाम सागर प्रकल्प आहे, हे पण लक्षात ठेवा. निजाम सागर प्रकल्प कुठं आहे? तर हा मांजरा नदीवरती महाराष्ट्राच्या बाहेर आहे, हे लक्षात ठेवा. नदी कोणती? तर मांजरा. आता आपण पुढे आलो, एकदा ही लिस्ट पाहून घ्या. या लिस्ट मध्ये तुम्हाला एकच नाव एक्स्ट्रा पाहायला मिळतं, ते एक्स्ट्रा नाव आहे निळवंडे. प्रवरावरती भंडारदरा बरोबर तुम्हाला निळवंडे एक लक्षात ठेवायचे, बाकी सगळं झालेलं आहे आपलं, काही म्हणजे राहिलं नाही बघा. गोदावरी, गंगापूर, गोदावरी, जायकवाडी, कादवा, नांदूर मधमेश्वर, प्रवरा, भंडारदरा, सिंदफणा, माजलगाव, पूर्णा, येलदरी, सिंदफणा, मांजरा, गोदावरी, विष्णुपुरी, शिवना, एवढी लिस्ट क्लिअर. या साईडला या. पूर्णा, सिद्धेश्वर माहितीये सर, शिवना, अंबाडी, गिरजा, मुळा, दारणा, प्रवरा, निळवंडे एवढं लक्षात ठेवायला सांगितलंय मी. गोदावरी, बाभळी, वान, कापरा, कुंडलिका म्हणजे काही विषय नाहीये. जी मेन नावं आहेत ही सर्व नावं आपल्याला आता माहिती झालेली आहेत. सो गोदावरीवरती जर धरणांवरती प्रश्न आला तर इथून पुढे चुकायला नको, लक्षात ठेवा. ही लिस्ट दिलेली आहे, लिस्ट तुमच्याकडे स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा नोट डाऊन करू शकता. गोदावरीवरती 4, गंगापूर, नाशिक, जायकवाडी, औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजी महाराज नगर.
बाभळी आणि विष्णुपुरी पाहिलं तर हे तुम्हाला नांदेडमध्ये पाहायला मिळतं. प्रवरा भंडारदरा नगरमध्ये, निळवंडे नगरमध्ये, सिंदफणाचं माजलगाव बीडमध्ये, सिंदफणा बीडमध्ये, पूर्णावरती येलदरी आणि सिद्धेश्वर, आणि शिवनावरती अंबाडी आहे ते छत्रपती संभाजी महाराज नगर या जिल्ह्यामध्ये. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला हे जिल्हे आणि धरणे दिलेले आहेत. तर बघा ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे. तुम्ही देखील या पद्धतीने तुमच्याकडे डायग्राम ड्रॉ करू शकता. आता काही प्रश्न सॉल्व्ह करूया. जेवढे आपण आता कव्हर केलेले आहे त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह होतात का हे फक्त एकदा आपण डिस्कस करूयात. बघा खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये सिद्धेश्वर आणि येलदरी ही दोन धरणं आहेत? तापी, मांजरा, दक्षिण पूर्णा की गिरजा? कमेंट करून तुम्ही उत्तर देऊ शकता. या प्रश्नाचं उत्तर आहे सर दक्षिण पूर्णा. या दक्षिण पूर्णावरती आपल्याला पाहायला मिळतात की ही धरणे आहेत. चला पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन हा नाही पाहिला आपण, हे नंतर एखाद्या लेक्चर मध्ये कव्हर करूया. बरोबर. बरं, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीच्या उजव्या बाजूची उपनदी आहे? राईट बँक ट्रिब्युटरी ओळखायची होती तुम्हाला गोदावरीची. मांजरा, दुधना, शिवना, सबरी. तर मांजरा लक्षात ठेवा, मांजरा उजव्या बाजूला आपण पाहिलेली होती. यानंतर हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? तेरणा, प्रवरा, मांजरा की भातसा? भातसा शिकलोच नाही आपण, तर भातसा या खोऱ्याचा भाग नाही. यानंतर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये परत एकदा प्रवेश करणाऱ्या नद्या कोणत्या? हा पण प्रश्न अतिशय इंटरेस्टिंग राहतो. तर नर्मदा महाराष्ट्रात एकदाच प्रवेश करते, सो नर्मदा येणार नाही. गोदावरी दोनदा प्रवेश करते किंवा परत प्रवेश करते. महाराष्ट्रामध्ये उगम आहे, महाराष्ट्राच्या बाहेर जाते, परत महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. सेम मांजराचं पण तसंच आहे. तापी परत एकदा प्रवेश करते जळगावमध्ये, पहिले अमरावतीमध्ये करते. सो 2, 3 आणि 4 हे उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. यानंतर तर हे आपले क्वेश्चन्स होते. मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला गोदावरी नदी खोऱ्यातील गोदावरीचं राजकीय क्षेत्र, काही महत्वाच्या फॅक्ट्स, नदीच्या उपनद्या, उपनद्यांच्या सहाय्यक नद्या, त्यावरती असणारी धरणे, हा टॉपिक क्लिअर झालेला आहे का? जर हा टॉपिक क्लिअर झाला असेल तर लक्षात ठेवा हे जस्ट एक हायलाइट होती किंवा हा फक्त एक ट्रेलर होता. सुपर कोचिंग मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर आपण अशा प्रकारचे 28 पेक्षा जास्त व्हिडिओ कोर्सेस, मॉक टेस्ट, नोट्स, लाईव्ह क्लासेस बरोबर तुम्हाला काही ऑफलाईन क्लासेसचे रेकॉर्डिंग पण प्रोव्हाइड केले जातात, जे तुम्ही डबल बेनिफिट तुम्हाला होऊ शकतो एका सबस्क्रिप्शन मध्ये. हे सगळे तुम्हाला आपले सुपर टीचर पाहायला मिळतात जे गाईड करण्यासाठी आहेत. आणि आपल्या सगळ्या सुपर टीचर बरोबर आपण येत्या कंबाईन साठी एक अतिशय महत्वाची लाईव्ह बॅच सुरू केलेली आहे. जर तुम्ही या लाईव्ह बॅच मध्ये अजून ऍडमिशन घेतलं नसेल तर ही बॅच 1 तारखेला सुरू झालेली आहे. तुम्ही आजच ऍडमिशन घेऊन टाका. ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला आपला कोड यूज करायचा आहे. तो कोड आहे कॅपिटल मध्ये अनिकेत. जर तुम्ही हा कोड यूज केला तर नक्कीच तुम्हाला खूप जास्त बेनिफिट होऊन जाईल आणि तुम्हाला मॅक्सिमम डिस्काउंट आहे तो मिळून जाईल. हायली रेकमेंड करतो मी ही तुम्हाला बॅच, कारण या बॅच मध्ये आपण सविस्तरपणे सर्व गोष्टी आहेत त्या पाहतोय. जर ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर ऍप्लिकेशन आजच डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ऍप्लिकेशनचे मास्टर क्लास, आपले सर्व लाईव्ह कोर्सेस यांना ऍक्सेस मिळेल. सो आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये अशाच मॅपिंगच्या एखाद्या सेशन मध्ये. तोपर्यंत आपण थांबूयात. So thank you everyone for joining this session. Have a nice day ahead. Thank you.